जायचं कधीतरी शिंगणापूरमध्ये, जायचं आपलं मस्तक कधीतरी देवाच्या पायावरती टेकवायचं आणि भगवंताला सांगायचं, देवा भोले तेरे चरणों की, बाबा तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए, भोले तेरे चरणों की झालेली माणसं आम्ही आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आमचा जन्म झाला आणि आमचा जन्म अशा देश अशा तालुक्यामध्ये अशा जिल्ह्यामध्ये झाला। भाग्य म्हणा कधीतरी स्वतःच सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत माईबाप आम्ही। या जगाच्या पाठीवरती इथं निवांत बसून आम्ही कीर्तन ज्यांच्यामुळे ऐकतो, सप्ताह चांगल्या पद्धतीने सुरू होतात, सीमेवरचे जवान सीमेवरती लढतात आणि त्यांच्यामुळे हे कार्यक्रम जोरदार चालतात। भाग्यानं सांगायचं अरे सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत, कारण महाराष्ट्राचा इतिहास आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे वीर होऊन गेले ना तेवढे कुठल्याच जिल्ह्यामध्ये नाही। भाग्य मानायचं कधीतरी। आणि दुसरं परम भाग्य आमचं एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे माईबाप, ज्या विश्वाच्या मालकानं आम्हाला प्रेम शिकवलं असं शिखर शिंगणापूरचं पवित्र अशा प्रकारचं महादेव पार्वतीचं देवालय आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे। फार मोठं भाग्य आहे आमचं, फार मोठं भाग्य आहे। आणि मी असं ऐकून आहे येत्या 2 दिवसामध्ये यात्रा आहे, मला वाटतं उद्याच आहे, परवाच्या दिवशी शिखर शिंगणापूरची पवित्र अशा प्रकारची यात्रा आहे माईबाप। जायचं कधीतरी शिंगणापूरमध्ये, जायचं आपलं मस्तक कधीतरी देवाच्या पायावरती टेकवायचं आणि भगवंताला सांगायचं, देवा भोले तेरे चरणों की, बाबा तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए, भोले तेरे चरणों की, बाबा तेरे चरणों की, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे इसे समझाऊं, उतना ही मचल जाए, भोले तेरे चरणों की, बाबा तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए। शिखर शिंगणापूरच्या पायरीवरती मस्तक ठेवायचं, हे देवा हे परमेश्वरा तुझ्या पायाची धूळ जरी आमच्या नशिबामध्ये असली ना तरी आमचं फार मोठं भाग्य आहे, फार मोठं अहोभाग्य आहे। का तर त्वरित प्रसन्न होणारं दैवत म्हणजे शिव भोळा चक्रवर्ती भगवान परमात्मा हे भोळं दैवत आहेत, त्वरित प्रसन्न होतात। आमचं भाग्य साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झाला माईबाप।